नमस्कार. बघा अशा क्वेश्चनला कसं डील करता येईल. जेव्हा तुम्ही सेंट्रलचा पेपर द्याल तेव्हा तुम्हाला असे क्वेश्चन खूप सगळे भेटतील. मग याला काय करणार तर यांचा पहिले तर तिरकस गुणाकार म्हणजे हा टर्म सारखी आहे तर दोन्हीचा म्हणजे a चा वर्ग काय होणार 1 + √3 याचा वर्ग प्लस 1 - √3 याचा वर्ग भागिले 1 - √3 आणि 1 + √3 असं होणार. अरे बरोबर का. आता याला सोडवताना हा फॉर्म्युला माहित पाहिजे a² + 2ab + b². माझं a हे माझं b हे नंतर a - b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला a² - 2ab + b². बरोबर. मग a चा वर्ग म्हणजे 1 2ab म्हणजे 3 दुने 2 √3 प्लस b² म्हणजे √3 चा वर्ग 3 प्लस a² - 2ab + b². परत हीच टर्म फक्त कोणतं चिन्ह येणार इथं मध्ये मायनस 1 - 2√3 आणि +3. का बरं. कारण की इथं आणि यांच्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये संख्या सेम आहे फक्त एका चिन्हांचा फरक आहे. हे जर लक्षात आलं तर पुढच्या वेळेस लिहायची गरज नाही पडणार. आणि हा a - b चा फॉर्म्युला आहे. a - b a² - b² एका ब्रॅकेटमध्ये a + b म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि √3 चा वर्ग किती होणार 3. आलं कर हे म्हणजे हे +2 √3 -2 √3 कटलं 3 आणि 1 3 आणि 1 4 4 आणि 1 5 5 आणि 3 8 8 भागिले काय येणार रे 3 मधून 1 गेला तर 2 कसे 2 - 2 2 बे 1 बे बेचोक 8 म्हणजे -4 उत्तर असणार जे की ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन व्यवस्थित कळला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गोष्टी आवडत असतील तर कमेंटमध्ये मेन्शन करा आणि शेअरही करा.